मी घेतलाय। शिवाजी पार्कमधून काल राज ठाकरेंनी मुंबईची निवडणूक ही मराठी माणसांसाठी शेवटची असल्याचं म्हटलं होतं। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कसं प्रत्युत्तर दिलं तेही पाहूया। याची निवडणूक होते, ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं, या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही। मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे, मराठी म्हणजे ही बसलेली जनता आहे, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे। त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही। मराठी माणसाची आजची जी अवस्था आहे, हेच लोक जबाबदार आहे। मगाशी रामदास भाईंनी, अमित साटम यांनी आपल्या भाषणात ते सांगितलं आहे। तुम्हीच म्हणताय ना, मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय। तुमच्याच काळात मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला, महापालिकेत तुमची 25 वर्ष सत्ता होती, मग हे कुणाचं अपयश आहे सांगून टाका। सत्तेत असताना मराठी माणसासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केलं ते सांगा। दरम्यान ठाण्यामध्ये झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेतून त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला